गुढीपाडवा. गुढीपाडवा फक्त सण नाही किंवा फक्त परंपरा नसून त्यामागे विज्ञान आणि अध्यात्मही दडलेला आहे. पण कधी विचार केलाय का की या परंपरांच्या आड दडलेला अर्थ आपण खऱ्या अर्थाने समजून घेतोय का? आपल्या धार्मिक ग्रंथ, आयुर्वेद आणि परंपरांमध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी या श्रद्धा आणि अनुभवांवर आधारित आहेत, ज्यांना आधुनिक विज्ञानाने नेहमीच थेट पुरावा दिलेला नसला तरी त्या आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस सृष्टीच्या प्रारंभाचा मानला जातो. पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की ब्रह्मदेवांनी याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली. म्हणूनच हा दिवस केवळ नववर्षाचा आरंभ नाही तर कालचक्राच्या नव्या प्रवासाची पहाट मानली जाते. एक अशी पहाट जिथे प्रत्येक क्षणात नवचैतन्य दडलेलं असतं. आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर गुढी ही केवळ वस्तू नसून ती विजयाची, उन्नतीची आणि मंगलतेची पताका आहे. घराबाहेर उभारलेली गुढी जणू सांगते की मनाच्या आकाशातही अशीच उंच भरारी घ्या. नकारात्मकता मागे टाकून आशावादाच्या प्रकाशाला सामोरं जा. आणि विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर गुढीपाडव्याचं एक अनन्यसाधारण महत्व आहे. वसंत ऋतूच्या प्रारंभी निसर्गात बदल घडू लागतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. अशा वेळी कडुलिंब आणि गुळ खाण्याची परंपरा केवळ रूढी किंवा परंपरा नसून आरोग्यदायी शास्त्र आहे. कडुलिंब शरीर शुद्धी करतं तर गुळ ऊर्जा देऊन संतुलन राखतो. गुढीच्या प्रत्येक घटकातही विज्ञान आणि सूक्ष्म अध्यात्म दडलेला आहे. कडुलिंबाची पानं जंतुनाशक असतात, रेशमी वस्त्र ऊर्जा संतुलित ठेवतं आणि वर ठेवलेला पालथा तांब्याचा कलश विशेष महत्वाचा मानला जातो. शास्त्रानुसार उगवत्या सूर्याच्या किरणांमधून प्रजापती लहरी म्हणजेच सात्विक ऊर्जा पृथ्वीवर प्रवाहित होत असते. हीच ऊर्जा गुढीवरील तांब्याचा कलश आकर्षित करून साठवतो. म्हणूनच गुढी नेमकी सूर्योदयाच्या वेळी उभारली जाते, त्या पवित्र ऊर्जेचं स्वागत करण्यासाठी. आणि सूर्यास्ताच्या आधी गुढीचं पंचोपचार पूजन करून साखरेचा नैवेद्य दाखवून ती उतरवली जाते. कारण संध्याकाळनंतर वातावरणातील सत्वगुण कमी होतो असं शास्त्र सांगतो. दिवसभर गुढीवर साठवलेली ती सात्विक ऊर्जा पुढेही उपयोगी ठरावी म्हणून एक सुंदर परंपरा पाळली जाते. गुढीवरील तांब्याच्या भांड्यात घरातील थोडं साठवणीचं धान्य ठेवतात. ते रात्रभर तसंच राहू देतात आणि दुसऱ्या दिवशी स्नानानंतर ते धान्य पुन्हा मुख्य साठवणीत मिसळतात. यामुळे घरात अन्नधान्याची भरभराट होते अशी श्रद्धा आहे. म्हणजेच त्या ऊर्जेचा आशीर्वादच घरात स्थिरावतो. इतिहासांच्या पानावरही या दिवसाची छाप उमटलेली आहे. म्हणजेच की प्रभू श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतल्यावर आनंद उत्सव म्हणून गुढी उभारली गेली होती. त्यामुळेच गुढी हा विजय, आशा आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक म्हणून आजही अभिमानाने फडकत राहतो. म्हणूनच गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तो आहे नवी जीवनाची चाहूल आणि एक नवी सुरुवात. प्रत्येक अंधारानंतर उगवणारा प्रकाश आपणच घडवायचा असतो आणि प्रत्येक पराभवानंतर विजयाची गुढी ही आपणच उभारायची असते. या मंगल क्षणी आपल्या जीवनातही सदैव सत्य, सद्गुण आणि सकारात्मकतेची पताका नेहमीच फडकत राहो आणि प्रभू श्रीराम यांच्या कृपेने आपल्या प्रत्येक नव्या प्रारंभाला यश, समाधान आणि चिरंतन आनंद लाभो. माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती सोबत पुढच्या भागामध्ये. तोवर स्वस्थ राहा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ.